महायुतीचे आम्ही तिन्ही उमेदवार 11 ब मध्ये मनीषाताई गायकवाड, 11 क मध्ये हरमेश शेट्टी आणि मी 11 निलेश शिवाजी शिंदे, 11 ड मध्ये आम्ही तिघेही या प्रभाग क्रमांक 11 या पॅनलमध्ये चांगला असा प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे. गेले अनेक म्हणजे 2 टर्मपासून मी या दोन प्रभागाचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे. मल्लेश शेट्टीजींनी लोकग्राम या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे आणि अभिमन्यू गायकवाड शेट्टी आणि मनीषाताईंनी या दोघांनी मंगल राघवनगर या वॉर्डाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे लोकांचं जे पूर्वीपासून जे आम्ही कामं करत आलो आहे त्या कामाच्या जोरावर लोकांचा चांगला असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे आम्हाला. कुठल्या मुख्य समस्यांवर काम करणार आहेत ज्या इथे अजून बघा 2015 नंतर 15ला निवडणूक झाली आणि 2020 नंतर या कुठल्याही प्रकारच्या निवडणूक झाल्या नाही. हा आमचा जो परिसर आहे हा चाळीचा परिसर असल्यामुळे सातत्याने इथं गटर पायवाटाच्या ह्या समस्या नेहमी म्हणजे नेमले नाली वगैरे ह्या तुटतात. तर ह्या सगळ्या समस्या आता जेव्हा आम्ही निवडून आल्यानंतर निश्चितपणे ह्या सगळ्या समस्यांचं करूया, निराकरण करूया. आणि आज क्लस्टरच्या माध्यमातून आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्लस्टरची योजना या सगळ्या चारही आमच्या प्रभागात झालेली आहे. त्यामुळे या क्लस्टर कशी राबवता येईल ह्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. खरं तर युतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण शिवसेना, भाजप, RPI एकत्र या ठिकाणी प्रचार करतोय आणि एक चांगला प्रतिसाद नागरिकांचा या ठिकाणी मिळतोय. आणि या ठिकाणचा जो विकास आहे, विकासाच्या बाबतीत जर बोललं गेलं तर या ठिकाणी सर्व चाळीचं सर्व बांधकाम आहे. त्यामुळं पायवाटा आणि गटर यांची या ठिकाणी सातत्याने गरज भासत असते. परंतु आता निलेशजींनी सांगितलं क्लस्टरच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जर डेव्हलपमेंट करायची असेल, या ठिकाणी जर डेव्हलपमेंट जर हवी असेल तर क्लस्टर हा फार महत्त्वाचा विषय आहे. क्लस्टरच्या माध्यमातून ह्या चाळींचं डेव्हलपमेंट झालं तर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विकास करता येईल. रस्ते असतील, गार्डन असतील, या ठिकाणचे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चांगल्या प्रकारचे दवाखाने असतील. क्लस्टरच्या माध्यमातून जोपर्यंत या ठिकाणी विकास होत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणचा विकास होणं फार कठीण आहे. म्हणून इथल्या नागरिकांनी सुद्धा ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला साथ दिली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणीचे जे विकास जो करायचा आहे तो